प्यारे बच्चों, वेलकम बैक टू द मैथ्स मेड इजी बाय जादूगार कारखिले. एक्सरसाइज 2.4 फाइंड व्हॅल्यूज ऑफ एक्स, की ज्याच्यासाठी हे जे फंक्शन आहे बेटा, आपल्याला इन्क्रीजिंग डिक्रीजिंग कशामध्ये हे पाहायचं. सुरू किया जाय. फर्स्ट इन्क्रीजिंग सोल्युशन. सोल्युशन मध्ये फर्स्ट आय विल टेक इन्क्रीजिंग. बेटा इन्क्रीजिंग मीन्स व्हॉट? पहिले डॅश काढा, ग्रेटर दॅन 0 करा. जी हॅज एंटर्ड एफ ऑफ एक्स आहे. सो बच्चा आय विल फाइंड एफ डॅश ऑफ एक्स. 3x² माइनस 12 दूनी 24x माइनस 144. क्लियर है बेटा? इज अ डेरिवेटिव. फंक्शन इंक्रीजिंग है. दैट मीन्स एफ डॅश ऑफ एक्स ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. स्ट्रिक्ट शब्द असता तर खालचा इक्वल टू नसता. ओके, ओनली इंक्रीजिंग. आई हैव टू चूज दिस. सो बच्चा 3x² माइनस 24x माइनस 144 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 3 ला कॉमन घेऊ. कंसात x² माइनस 3 8 24 x माइनस 3 चौक 12 3 8 24 इट इज ग्रेटर दॅन 0. 3 तिकडे जाऊन सुखी होईल, मोक्ष भेटेल त्याला. आणि मस्तपैकी स्टेप बाय स्टेप चालू आपण. दिस इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. 3 तिकडं 0 झाला जाऊन. ओके बेटा लक्ष दे. -48 मल्टिप्लिकेशन आलं पाहिजे मध्ये -8 ऍडजस्टमेंट जमली पाहिजे. चलो ते घेतोय. -48 चे 2 तुकडे गुणाकार -48 आणि जजमेंट ऍडजस्टमेंट -8 आलं पाहिजे. 12 चोक 48 जमलं आहे की नाही. 12तून 4 गेले 8, परंतु निगेटिव्ह साईन पाहिजे तर मोठ्या संख्येला द्या. -12 आणि +4 इज -8 आणि -12 इंटू 4 इज -48. सो बच्चा पहिला फॅक्टर येईल x - 12 आणि दुसरा येईल x + 4 ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सो बेटा x इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू, अरे सॉरी 0. अच्छा अच्छा, एक एक काम करू आपण. x - 12 इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0 आणि किंवा ऑर x + 4 is greater than or equal to 0. So from here I will get x is greater than or equal to 12 and x is greater than or equal to -4. So बच्चा what I am observing after solving, I got two solutions. x हा 12 किंवा 12 पेक्षा मोठा असावा, -4 किंवा त्यापेक्षा छोटा असावा. स्केल तुला अंडरस्टँडिंग साठी आहे. 1 2 छिक 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 12. ओके आणि -4. ओके -4. ओके. सो बेटा इथे काय आहे? मायनस इन्फिनिटी. इकडे काय? प्लस इन्फिनिटी. सो हे फंक्शन इन्क्रीजिंग नेमकं कशामध्ये आहे? बेटा ह्या 2 व्हॅल्यू मध्ये. -4 पेक्षा लहान असला पाहिजे बघ, याच्यापेक्षा लहान. घ्यायचंय का? येस सर. लेस दॅन ऑर इक्वल टू आहे. वी हॅव टू टच दिस लाईन टू हिअर फॉर अंडरस्टँडिंग पर्पज. ओके. म्हणजे मायनस इन्फिनिटी पासून -4 पर्यंत चालेल. एक्स हा 12 किंवा त्यापेक्षा मोठा आहे. याचा अर्थ असा झाला बच्चा, की 12 ला घ्यायचंय बघ. हे असं असलं पाहिजे. गेटिंग? सो इकडून इकडे आणि इकडून तिकडे मध्ये नाही बरं का. हे नाही घ्यायचं आपल्याला. दिस मच पोर्शन. सो फंक्शन इज इन्क्रीजिंग. कुठे? बघ मायनस इन्फिनिटी ला ओपन ब्रॅकेट, कारण ही व्हॅल्यू माहित असते आपल्याला. -4 ला क्लोज ब्रॅकेट. -4 ला क्लोज, कारण की ती व्हॅल्यू घ्यायची बच्चा आपल्याला. राईट? युनियन विथ पलीकडचा पार्ट काय? त्या 12 ला घ्यायचंय ना आपल्याला. इथे 12 आहे. घ्यायचं याला. सो क्लोज इंटरवल 12 पासून इन्फिनिटीला ओपन टाका, कारण ती व्हॅल्यू माहित नसते. फटाफट यस टाइप करा इफ यू हॅव क्लिअरली अंडरस्टूड दिस. चलो बेटा कॉन्सन्ट्रेट. सेकंड इज डिक्रीजिंग. माझं फंक्शन कुठे कुठे डिक्रीजिंग आहे? एफ ऑफ एक्स आहे, तर आपण एफ डॅश एक्स काढला. त्यासाठी रेकॉर्डेड लेक्चर्स पहा आणि हा कॉन्सेप्ट क्लिअर करा. बेटा एफ डॅश एक्स डिक्रीजिंग साठी लेस दॅन ऑर इक्वल टू 0. हे काय आपण काढून ठेवलेला होता. लेस दॅन ऑर इक्वल टू 0. वन्स अगेन 3 कॉमन घेतला, लेस दॅन ऑर इक्वल टू 0. 3 तिकडे जाऊन सुखी होऊन जाईल. संपलं. x² मायनस दिस इज लेस दॅन ऑर इक्वल टू 0. सेम फॅक्टर्स पडतील, काही चेंज नाही. लेस दॅन ऑर इक्वल टू 0. सो बच्चा this is less than or equal to 0. This is less than or equal to 0, which means x is less than or equal to 12 and x is less than or equal to -4. +4 तिकडे गेला.
झालं. परत एक स्केल काढा मस्तपैकी नन्ही सी, मुन्नी सी, प्यारी सी 12. सो छिक, 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 छिक 1, 2 अप टू, अप टू, अप टू, अप टू, अप टू, अप टू, अप टू 12. इकडे काय आहे बेटा? इन्फिनिटी. इकडे काय? निगेटिव्ह. ओके. धिस इज मायनस इन्फिनिटी. सो माझं फंक्शन डिक्रीजिंग कशामध्ये? 12 आणि त्यापेक्षा लहान. म्हणजे बघ 12 आणि त्यापेक्षा लहान. कुठपर्यंत? किती पण? किती पण? अच्छा. x इज लेस दॅन ऑर इक्वल टू -4. ठीक आहे, -4. ओके. इथून इकडं. आर यू अंडरस्टँडिंग? So these are the values at which my function is decreasing. Are you understanding? So can I write this answer as minus infinity to 4, minus infinity पासून 4 पर्यंत union with minus infinity to 12. ओके. 12 घ्यायचा आहे आपल्याला, 4 पण घ्यायचा आहे. चलो स्क्रीनशॉट लिया जाए. गेटिंग? गेटिंग ना बेटा? चलो नेक्स्ट क्वेश्चन नंबर 5. नंबर 5. आता स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आणि स्ट्रिक्टली डिक्रीजिंग अशा टाइपचा क्वेश्चन आहे पुढचा आपला. ओके. फाइंड व्हॅल्यूज ऑफ x फॉर which f of x is equal to 2x cube minus 15x square minus 144x minus 7. पहिला आकडा आहे स्ट्रिक्टली increasing. ओके. स्ट्रिक्टली शब्द आहे आता. आणि सेकंड इज अगेन स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 5. फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x की ज्याच्यासाठी हे फंक्शन इज इन्क्रीजिंग अँड डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अँड स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. f ऑफ x आहे. f डॅश x काढूया आपण. f डॅश x काय होईल बेटा? बेत्रिक 6 6x स्क्वेअर मायनस 15 दुने 30x मायनस 144. आय एम डुईंग लिटल डायरेक्टली. यातली पहिली केस आहे बेटा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. बरोबर. आता मला सांगा स्ट्रिक्टली इन्क्रीज आहे चा अर्थ आहे की f डॅश x इज ग्रेटर दॅन 0. म्हणजेच 6x स्क्वेअर मायनस 30x मायनस 144 इज ग्रेटर दॅन 0. 6 कॉमन निघल. सो x स्क्वेअर 6 पंचे 30 6 दुने 12 6 चौक 24. ओके. बोर्डाचे सम्स आहेत. सो जरा पटपट होतात हे. 6 तिकडे जाऊन 0 होईल. याचे फॅक्टर्स पडू आपण. सो बेटा नाही एक स्टेप वाढवतो. x स्क्वेअर मायनस 5x मायनस 24 इज ग्रेटर दॅन 0. गुणाकार आला पाहिजे -24. तुकडे 2 पडले पाहिजेत. ऍडजस्टमेंट आली पाहिजे 5. 6 चौक 24 नाही. 12 दुने 24 नाही. 8 त्रिक 24 जमलं. येस नो बच्चा? निगेटिव्ह साईन पाहिजे तर मोठ्या संख्येला जमलं ना. -8 गुणिले 3 -24 -8 अधिक 3 -5. सो बच्चा फर्स्ट फॅक्टर आला x -8. सेकंड आला x + 3 हॅज टू बी ग्रेटर दॅन 0. चा अर्थ असा आहे बेटा x - 8 इज ग्रेटर दॅन 0 आणि x इज ग्रेटर दॅन -3. म्हणजेच बच्चा x इज ग्रेटर दॅन 8 अँड x इज ग्रेटर दॅन -3. x + 3 ग्रेटर दॅन 0. बघ जमलं. -8 पलीकडे गेला. x इज ग्रेटर दॅन 8 + 3 पलीकडे गेला -3. बच्चा क्लिअर आहे? ओके. आता नीट लक्ष दे. माझं जे फंक्शन आहे हे स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग आहे. एक स्केल काढू आपण. 8 पेक्षा मोठा आणि -3 पेक्षा मोठा. म्हणजे इथं 0 छीक छीक 1 2 कुठपर्यंत 8 आणि इकडं -1 -2
-3 दिस इज मायनस इन्फिनिटी. माझा जो x आहे हा 8 पेक्षा मोठा असणं गरजेचं आहे. हा 8 आहे. स्ट्रिक्टली म्हणजे ही लाईन याला टच करायची का बेटा? नाही. 8 पेक्षा तो मोठा असला पाहिजे किंचित. -3 पेक्षा सुद्धा मोठं असलं पाहिजे माझं फंक्शन. म्हणजे बच्चा ॲन्सर विल बी कुठून कुठे? -3 पेक्षा मोठा इन्फिनिटी पर्यंत. येस सर, इट इज ॲक्सेप्टेबल. -3 घ्यायचा का? नो सर. कम ऑन, ओपन इंटरव्हल. इन्फिनिटीला तर असतोच. युनियन करा. कुणासोबत करू बेटा? हा 8 घ्यायचा का? नाही, म्हणून ओपन इंटरव्हल अप टू इन्फिनिटी. चलो स्क्रीनशॉट लिया जाए. व्हेरी सिंपल. व्हेरी सिंपल बेटा. इज देयर एनी अडचण? डन. चलो. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. काय होईल बेटा स्ट्रिक्टली डिक्रीजिंग वाल्या केसमध्ये? कम ऑन, व्हॉट विल हॅपन? ग्रेटरच्या ऐवजी एफ डॅश एक्स इज लेसर. इथे लेसर, इथे लेसर, इथे लेस, स्ट्रिक्टली लेस. प्रत्येक ठिकाणी काय होईल बच्चा? स्ट्रिक्टली लेस. झालं. अच्छा, स्केल पण ॲज इट इज ठेवतो. फॅक्टर बिक्टर सगळं तसंच आहे. ओन्ली आन्सर विल चेंज. एक्स हा 8 पेक्षा लहान असला पाहिजे. 8 ला घ्यायचंय का बच्चा? नाही घ्यायचं. एक्स हा 8 पेक्षा लहान आणि एक्स हा लेस दॅन -3. एक्स हा -3 पेक्षा कसा असला पाहिजे? लेसर. आय रिपीट, 8 पेक्षा लहान. 8 घ्यायचा का? नाही घ्यायचा. एक्स हा -3 पेक्षा छोटा. ओके. मग बेटा दोघांचीही डायरेक्शन सेम आहे. येस ऑर नो? म्हणजे मला डिक्रीजिंगसाठी आय हॅव टू कन्सिडर धिस इंटरव्हल. बघ ना, जे 8 पेक्षा लहान आहेत ते याच्यामध्ये येणारच आहे ना. सोबतच्या धिस इज द कॉमन पार्ट. धिस इज द कॉमन पार्ट. सो -3 आणि 8. सो माय एक्स मस्ट बिलॉंग टू कोणता इंटरव्हल बच्चा? -3 to 8. हॅव यू अंडरस्टूड दिस? जेव्हा दोघांची ही डायरेक्शन सेम आहे तर मला ज्या व्हॅल्यूज घ्यायच्यात की दॅट हॅज टू बी कॉमन, तर त्या ह्या इंटरव्हल मध्ये असल्या पाहिजे. दिस वॉज व्हेरी इम्पॉर्टंट सम. लहान आणि लहान मध्ये. अंडरस्टूड? चलो स्क्रीनशॉट लिया जाए. चलो once again one beautiful sum. Question number 6. Find values of x for which f of x is equal to, स्ट्रिक्टली वालच आहे हे सुद्धा. ओके. डोंट वरी बेटा, 2 सम्स घेऊ फक्त आपण आता. ओके. आय होप तुमची चांगली प्रॅक्टिस आता झालेली आहे सम्स रिकॉग्नाइज करण्याची. चलो. f of x is given as in this question number 6. Exercise मधला question number 6. For which f of x is equal to x upon x square plus 1. ठीक आहे बेटा. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग अँड स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. सेम स्टोरी. चला आता नीट लक्ष द्या. बेटा एफ ऑफ एक्स है. चलो एफ डैश एक्स को निकाला जाए. सो बेटा एफ डैश एक्स विल बी, आता यू अपॉन व्ही रूल वापरावा लागेल आपल्याला. येस और नो? हा यू आणि हा व्ही. स्टेप बाय स्टेप करतो. हे बघ, एक्स स्क्वेअर प्लस 1. ठीक आहे. व्ही डिव्हिड ऑफ यू. सो बच्चा डी बाय डी एक्स ऑफ एक्स मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, which means x into d by dx of x square plus 1 whole divided by v square means x square plus 1 bracketचा square, which is equal to x square plus 1 as it is derivative of x is बच्चा 1 minus x into derivative of x square is 2x आणि 1 चा 0 upon x square plus 1 या टर्मचा स्क्वेअर. मी काय केलं? अच्छा एफ डॅश एक्स काढतोय. येस सर. इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 1 ला 1 ने गुणल्याने काहीही फरक पडणार नाहीये. मायनस एक्स इंटू 2x इज 2x स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 बच्चा ब्रॅकेटचा स्क्वेअर. हा झाला डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट कंडिशन इज स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग. ओके बेटा, इथून पुढे सुरू होतात आपले जेईचे सम्स बरं का. आता चांगल्या लेवलच्या कॉन्सेप्ट वाले सम्स.
बेटा स्ट्रिक्टली इन्क्रीजिंगचा अर्थ आपल्याला माहिती आहे एफ डॅश एक्स इज ग्रेटर दॅन 0. स्ट्रिक्ट असल्यामुळे इक्वल टू घ्यायचं नाही. हा चलो स्क्रीनशॉट घ्या, मी वरचा पार्ट पुसतो. नाही पुसू नाही शकत. आपण काय करू, आपण यूज करू जागा, बिकॉज आपल्याला काय करायचं बेटा, डिक्रीजिंग पण घ्यायचं, कामाला येणारच. कम ऑन, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग साठी ही जी व्हॅल्यू आपली एक्स स्क्वेअर, त्याला थोडं सिम्प्लिफाय करायचं राहिलं एक स्टेप अजून. एका एक्स स्क्वेअर मधून 2 गेले, मायनस एक्स स्क्वेअर मी आला असेल तर 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 बेटा ब्रॅकेटचा स्क्वेअर. क्लिअर आहे? ठीक आहे, एकातून 2 गेले, -1. So 1 minus x square upon this. So बच्चा f dash x is greater than 0. My value of f dash x is 1 minus x square upon x square plus 1 brackets square has to be greater than 0. बेटा नीट लक्ष दे. This x square plus 1 brackets square will always be greater than 1 for all values of x. इथून पुढे जीच्या कॉन्सेप्ट सुरू होतात. एक्स स्क्वेअर प्लस 1, एक्सचा स्क्वेअर, एक्सला 0 टाक, प्लस टाक, मायनस टाक, आन्सर विल ऑलवेज बी 0 ऑर ग्रेटर दॅन 0. 0 आलं तरी पण काय होणार, 0 प्लस 1 विल बी 1, आन्सर इज 1. सो ही टर्म पलीकडे जाऊन 0 होऊ शकते. सो बच्चा उरला काय, 1 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. मी रिझन लिहितो त्यासाठी, एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. इट विल बी ऑलवेज पॉझिटिव्ह किंवा 0. ओके, अच्छा. सो बेटा 1 मायनस एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 0. तर मी असं लिहू का, 1 इज ग्रेटर दॅन एक्स स्क्वेअर. 1 इज ग्रेटर दॅन मायनस एक्स स्क्वेअर पलीकडे गेला ना. बच्चा मी याला असंच लिहू का, की दॅट इज एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 1. ऍग्री ना बेटा? अरे बाबा, एक हा एक्स स्क्वेअर पेक्षा मोठा आहे, म्हणजेच माझा एक्स स्क्वेअर एकापेक्षा छोटा आहे. एक तर असणारच नाहीये तो, एक तर अजिबात नाही. एकापेक्षा छोटा. किती छोटा सर? अर्धा चालेल का? 0.5 चालेल का? येस सर. कसं ठरवायचं बघ ना, एक्सचा स्क्वेअर, एक्सची व्हॅल्यू अशी टाक बच्चा, किती एकापेक्षा लहान आली पाहिजे. स्केल काढतो म्हणजे तुला थोडंसं क्लिअर होईल. सिंपल आहे बेटा, हा 0 आहे, हा +1 आहे आणि हा -1 आहे, बरं का? मग आता मला सांग, का घेतला -1 आणि +1? आय विल टेल यू शॉर्टली. बेटा एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 1. मी एक्स ची व्हॅल्यू 1 टाकली, चालेल का? नाही चालणार ना. 1 चा स्क्वेअर इज 1. एक हा एकापेक्षा लहान आहे का? नाही, तो इक्वल आहे. म्हणजे मी 1 टाकू शकतो का? नाही. म्हणजे बेटा मला टाकताना व्हॅल्यू एकापेक्षा छोटी टाकावी लागेल. इथे 1 आहे. याला टच नाही करायचं. बरं का? 1 टाकू नाही शकत. गुरुजी -1 टाकू शकतो का? -1 चा स्क्वेअर 1 आहे. 1 टाक नाही तर -1 टाक. स्क्वेअर इज ऑल्वेज 1 and it is not equal to 1. It is less than 1. That's why प्यारे बच्चों, what I have to do is हे असं. म्हणजे माझा जो x आहे, जसे मगाशी दोन्ही एका साईडला होते, कॉमन पार्ट घेतला. तसं बघ ना, ह्याच्यापेक्षा लहान, एकापेक्षा लहान आणि -1 पेक्षा मोठा. म्हणजे माय x मस्ट बिलॉंग टू, माझा x कुठे असला पाहिजे बच्चा? -1 आणि 1 मध्ये ओपन इंटरव्हल टाका. दिस इज द फायनल आन्सर. हॅज एव्हरीबडी अंडरस्टूड दिस कॉन्सेप्ट? स्क्रीनशॉट घ्या. मजा आली का नाही? -1 आणि 1 मध्ये माझी व्हॅल्यू चालेल, परंतु त्या 2 एक्स्ट्रीम व्हॅल्यू नाही चालणार. साहिल, सागर, पलक, मयुरी, आर यू अंडरस्टँडिंग ना बेटा? या 2 व्हॅल्यू नाही घ्यायच्या त्यामध्ये. डन. चलो, हे झालं फर्स्ट, स्ट्रिक्टली इन्क्रीजिंग वालं. आता स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. काय होईल? इट इज लेस दॅन 0. एफ डॅश एक्स इज लेस दॅन 0. अच्छा सागर, काय क्वेश्चन आहे बेटा, बोला. सागर, व्हॉट इज द क्वेश्चन यू आर हॅव्हिंग, बोला. ओपन आणि क्लोज इंटरव्हल मध्ये अडचण आहे. ओपन आणि क्लोज मध्ये कन्फ्युज. अरे राव, चला, बाबाकार केली और जादूगार केली की सिंपल ट्रिक टू अंडरस्टँड. बेटा इंटरव्हल 2च प्रकारचे आहेत, ओपन आणि क्लोज. माणसं 2च प्रकारचे असतात, ओपन माइंडेड आणि आकुंचन पावलेली, संकुचित प्रवृत्तीची. सो ओपन इंटरव्हल आणि क्लोज इंटरव्हल कसा लक्षात ठेवायचा? नीट लक्ष दे बेटा. जो क्लोज इंटरव्हल आहे, इट विल कन्सिडर द व्हॅल्यूज इनसाइड
itself only by आपल्या कंडक्टिंग एडियाबॅटिक सारखं, इन्सुलेटिंग सारखं. फिजिक्स मध्ये एडियाबॅटिक कन्सेप्ट आहे का नाही बेटा? व्हेरी सिम्पल टू अंडरस्टँड. एडियाबॅटिक मीन्स व्हॉट? बाउंड्रीज आर नॉन कंडक्टिंग. मी कसं लिहून देऊ? स्क्रीनशॉट घेतलेला आहे ना, मी लिहून देतो तुला एकदा इथं. ओपन आणि क्लोज सिंपल भाषेत लिहून देतो तुला मी. मॅथच्याच भाषेत देतो, कॉम्प्लिकेशनच नको. ओपन इंटरवल कसा असतो? राऊंड ब्रॅकेट. ओपन इंटरवलचा अर्थ काय असतो बेटा? ज्या एक्स्ट्रीम व्हॅल्यूज आहेत, अरे एक्स्ट्रीम म्हणजे टोकाच्या, जसं की एक्स स्क्वेअर वॉज लेस दॅन 1, टोकाच्या 1 अशा व्हॅल्यू, एक्स्ट्रीम व्हॅल्यूज, टोकाच्या व्हॅल्यूज. ओपन असेल तर घेऊ नका. सिंपल आहे. अच्छा, क्लोज इंटरवल असेल, ओके, क्लोज इंटरवल असेल, इट इज डिनोटेड बाय दिस ब्रॅकेट, आणि एक्स्ट्रीम व्हॅल्यूज घ्या. संपलं. ज्या टोकाच्या व्हॅल्यूज आहेत ते घ्या. इट वॉज दॅट सिम्पल. क्लिअर ना बच्चा? क्लोज आहे म्हणजे ते घ्या, क्लोज करा त्याला. ओपन आहे म्हणजे एक्स्ट्रीम व्हॅल्यूज घेऊ नका फक्त टोकाच्या. फटाफट येस टाईप करा. अंडरस्टूड? इज देअर एनीवन कन्फ्युज्ड विथ दिस? सिम्पल. क्लोज म्हणजे घ्या. ओपन आहे नका घेऊ. टोकाच्या व्हॅल्यू, फक्त टोकाच्या व्हॅल्यू साठी एक्स्ट्रीम. चलो शुरू किया जाए. डिक्रीजिंग. येस, दॅट्स वाय आस्क मी द डाउट. किती पण पडू दे, कितीही डाउट्स पडू दे, कितीही क्वेश्चन मध्ये पडू दे, आय एम देअर फॉर यू. तो बच्चों शुरू किया जाए. स्ट्रिक्टली डिक्रीजिंग म्हणजे लेस दॅन 0. कुठे माझं फंक्शन आहे काय? 1 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 ब्रॅकेटचा स्क्वेअर इज लेस दॅन 0. मला खालच्या फंक्शनची काहीही भीती नाहीये, कारण एक्स हा कोणता रिअल नंबर टाकला तर इट विल बी 1 और ग्रेटर दॅन 1. दॅट्स वाय बच्चा 1 मायनस एक्स स्क्वेअर इज लेस दॅन 0, which means 1 is less than x square. That is बेटा माझा जो x square आहे has to be greater than 1. My x square has to be greater than 1. Now I am waiting for your reply. I am waiting for your reply. आता मला आन्सर सांगा. x square is greater than 1. मी स्केल तुमच्या समोर काढून ठेवतो. हे पुसतो आता. हे बघ स्केल आहे. रेफरन्स साठी मी तुम्हाला हे बघा 0 आहे, हा 1 आहे, हा 2 आहे. इथे घेतो जरा 1 2 -1 -2 असं. चला सांगा बरं आता. हे उत्तर सगळ्यांनी सांगा मला आता. कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर रिप्लाय बेटा. एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 1. टेल मी आन्सर फॉर दिस. एक्स स्क्वेअरची व्हॅल्यू एकापेक्षा मोठीच यायला पाहिजे. व्हेन इट इज पॉसिबल. थोडंसं डोक्याला त्रास द्या, घाबरू नका. बेटा लक्ष दे. सागर बोलला ते एकदम करेक्ट आहे की एक्सची व्हॅल्यू पॉझिटिव्ह साठी एक तर घेऊ नाही शकत आपण, एकापेक्षा मोठी घ्यावी लागेल आपल्याला. विच मीन्स 1.023, 1.2, 1.7, 1.753, 1 पॉईंट समथिंग, 2 पॉईंट 2.5, 3, 3.5, किती पण 3 लाख, 4 लाख, 5 लाख, पुढे किती पण चालेल एकापेक्षा मोठ्या. निगेटिव्हचा विषय असा आहे, झिरो टाकला चालेल का? नाही चालणार ना. झिरोचा स्क्वेअर 0 इज ग्रेटर दॅन 1 विल बी रॉंग. झिरो नाही चालणार. बर, झिरो नाही चालणार ना सर, मग झिरो पेक्षा पुढे 0.5 केलं तर काय होईल? जरा बघ ना. 0.5 चा स्क्वेअर किती आहे? 5 चा 25, 2 डेसिमल पॉईंट. 0.25 इज ग्रेटर दॅन 1 इज ऑल्सो रॉंग बच्चा. हा, सो 0.5 पण नाही चालणार, 0 पण नाही चालणार. मग थोडं अजून अलीकडे सरकू, निगेटिव्ह 0.5 घेऊन बघू. अच्छा, 0.5 नाही चालणार. हा, निगेटिव्ह 0.5 घे बरं. मायनस 0.5 चा स्क्वेअर विल अगेन पॉझिटिव्ह. 5 चा स्क्वेअर काय होईल बच्चा? 25, 2 डेसिमल पॉईंट. स्क्वेअर झालं पॉझिटिव्ह. परत एकदा 0.25 ग्रेटर दॅन 1 विल बी रॉंग. अच्छा, -1 टाकू बेटा आपण. -1 काय होईल रे? -1 चा स्क्वेअर इज अगेन +1. नाही चालणार ना. हे पण नाही चालणार, हे पण नाही चालणार. म्हणजे -1 घेऊन चालेल का मी? -1 सुद्धा नाही चालत आहे. अच्छा, -2 टाकू. -2, -2 चा स्क्वेअर इज +4. येस सर, इट इज ग्रेटर दॅन 1. चालतोय ना. -2 चालतोय. म्हणजे -1 पेक्षा मोठा काही पण चालेल ना राव.
हां, -1 पेक्षा मोठा अरे छोटा, छोटा, छोटा. आय एम सॉरी. -1 पेक्षा छोटा तो नको. त्यापेक्षा छोटे किती पण येऊ द्या. आणि तिकडे एकापेक्षा मोठे किती पण येऊ द्या. फक्त मध्ये अडचण आहे. फक्त मध्ये अडचण आहे बच्चा. दॅट मीन्स माय फंक्शन इज स्ट्रिक्टली डिक्रीजिंग. कोणासाठी? मायनस इन्फिनिटी पासून तर -1 पर्यंत आणि इथे कसा हा ओपन. हा तिथे -1 घ्यायचा आहे का मला? नाही घ्यायचा. नाही घ्यायचा. म्हणजे ओपन इंटरव्हल. युनियन विथ कोणासोबत बच्चा? 1 घ्यायचा का इकडं? नाही घ्यायचा. एकापासून तर कुठे? इन्फिनिटी पर्यंत. स्क्रीनशॉट घ्या. फटाफट येस टाइप करा. तुम्ही जेईच्या समसाठी तयार आहात का? येस ओर नो?